हॅलो एव्हरीवन, डिअर इंग्लिश या युट्यूब चॅनलमध्ये मी विजय भापकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. पहा, नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ पण फार महत्त्वाचा आहे. सर्वांना समजेल अशा साध्या भाषेत हा व्हिडिओ मी दिलेला आहे तुमच्यासाठी. आणि लक्षात घ्या, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर जाऊन ऑल मध्ये क्लिक करा, कारण की जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज घेऊन येईल तेव्हा ते तुम्हाला लवकर मिळून जातील. तुम्हाला इतर मेसेजेसची वाट पाहण्याची गरज लागणार नाही. आणि पहा, कुठलाही विद्यार्थी असेल, स्पर्धा परीक्षा देणारा असेल, 100% हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर 100% तुम्हाला मार्क्स मिळतील, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर चला पाहूया चेंज द व्हॉइस. तर पहा, चेंज द व्हॉइस शिकण्या अगोदर मी तुम्हाला एक सजेशन देतो, फार महत्वाचं सजेशन. टेन्सेस तुम्हाला पूर्णपणे आले पाहिजे. टेन्सेसची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. ज्यांनी पाहिलेलं नसेल त्यांनी ते पाहून घ्या. ओके, पाहिलं असेल किंवा माहित असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर वर्ब्स, जे कॉमनली यूज होणारे वर्ब्स आहेत त्यांचे तिन्ही फॉर्म, वर्ब 1, वर्ब 2 प्लस वर्ब 3, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, आणि त्यानंतर एम, इज, आर, वॉज, वेअर ह्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला माहित पाहिजे. या तिन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन ती पहा, पूर्णपणे व्हिडिओज पहा, म्हणजे तुम्हाला हे लवकर समजून येईल. ओके, आता पहा, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस दोन व्हॉइस आहेत. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. ओके, आता पहा, ह्याच्यामध्ये सेंटेन्सचा पॅटर्न कसा असतो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असा पॅटर्न असतो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, मी एक वाक्य लिहितो, ही राइट्स अ लेटर. ही राइट्स अ लेटर. ओके, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता सुरुवातीला असतो, कर्त्याला महत्व असतं. ओके, आणि ह्याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस जेव्हा होतो तेव्हा स्ट्रक्चर बदलतं. लक्षात आलं? हे इंटरचेंज होतात, म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवातीला येतं, वर्ब तर त्याच ठिकाणी आहे आणि सब्जेक्ट शेवटला जातो. इथं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म हायलाइट होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याच मी करून दाखवतोय. अ लेटर, अ लेटर इज रिटन बाय हिम. पहा, आता अ लेटर इज रिटन बाय हिम मी सांगणार आहे सर्व डिटेल, पण एक एक्झाम्पल म्हणून मी सुरुवातीला सांगतोय तुम्हाला. अ लेटर, हे पहा, ऑब्जेक्ट आलं, इज रिटन हे तुमचं वर्ब आलं, आणि हिम हा तुमचा इकडे सब्जेक्ट होता, तो असं झालेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे इथं कर्माला महत्व दिलंय. येतंय लक्षात? अ लेटर इज रिटन बाय हिम. आता आपण डिटेल मध्ये व्हॉइस पाहूयात. ओके, तर पहा, आता ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस करताना काही कन्व्हर्जन्स आहेत, रूपांतर आहेत. पहा काय आहेत ते कन्व्हर्जन्स. ही असेल तर हिम करा, पॅसिव्ह व्हॉइस करताना हिम करतो आपण. हिम असेल तर ही करा, पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह करताना. शी असेल तर हर, हरचं शी इकडं. ऍक्टिव्ह मध्ये इट असेल तर पॅसिव्ह मध्ये बी इट, आणि इकडून पण हेच. देचं देम, देनचं ऍक्टिव्ह करताना दे, आयचं मी, मीचं आय. किंवा एखादा कोणी नाउन असेल, व्यक्ती असेल, विजयचं विजय, विजयचं परत इकडं पण विजय. लक्षात? वेदिका, वेदिका, वेदिकाचं इकडून पण वेदिकाच. यू असेल तर यूज, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पण, आणि पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह करताना पण यूज. वीचं अस आणि अचं वी. ओके, हे कन्व्हर्जन्स लक्षात घ्या. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, लिहून पण घेऊ शकता. आता पाहूया पुढच्या गोष्टी. पाहता, काळानुसार ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन कसं होतं. सुरुवातीला पहा, प्रेझेंट सिंपल, सिंपल प्रेझेंट टेन्स, सब्जेक्ट, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सुरुवातीचं मूळ वर्ब, मूळ क्रियापद आणि ऑब्जेक्ट. याचं कसं केलं जातं पहा. ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल, नंतर एम, इज, आर याच्यापैकी एक, म्हणजे एम कुठं वापरायचा, इज कुठं वापरायचा, आर कुठं वापरायचा त्यानुसार. ओके, प्लस वर्ब 3 म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमीच थर्ड फॉर्म असतं वर्बचं, पास्ट पार्टिसिपल. आलं लक्षात? आणि कनेक्टिंग वर्ड हा बाय आहे, आणि नंतर सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, दे गाईड अस, दे गाईड अस, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. पहा, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. वर्ब V1 आहे, गाईड, गायडेड, गायडेड. ओके, आता ह्याचं कसं होतं पहा. अजचं काय होणार, वी. मी आता चार्ट दिला होता तुम्हाला. अजचं काय होणार, वी. वीच्या पुढे एम, इज, आर पैकी काय येणार रे पहा. अस ऑब्जेक्ट तर घेतला,
एम इज आर पैकी काय येणार, आर येणार वीच्या पुढे. ओके, हे घेतलं, हे झालं, हे झालं. नंतर वर्ब 3 गाईडचं, गायडेड झालं. ओके, कनेक्टिंग वर्ड बाय. आणि इथं पहा मी काय सांगितलं होतं, सब्जेक्ट जो आहे पण कसा होईल तो, देम. देचं काय होईल, देम होईल. आलं लक्षात, देचं काय होईल, देम होईल, हे लक्षात घ्या. ओके, आता पुढचं पहा, पास्ट सिंपल, सिंपल पास्ट टेन्स. स्ट्रक्चर कसं आहे, सब्जेक्ट वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. वर्ब टू म्हणजे सेकंड फॉर्म, पास्ट टेन्स. स्ट्रक्चर पहा आता, सब्जेक्ट वर्ब टू ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह करताना कसं होतं, ऑब्जेक्ट अगोदर येतो, वर्ब टू आहे म्हणून वॉज किंवा वेअर येईल. वर्ब 3 V2 चं काय होईल, V3 होईल प्लस बाय. आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याचं पॅसिव्ह फॉर्म येईल. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल, दे गायडेड अस, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आता पहा, अजचं काय होईल, वी. अजचं काय होईल, वी. आला ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर पैकी वीच्या पुढे काय येतं, वेअर प्लस वर्ब 3 गायडेड. गाईडचं गायडेड आहे 3, बाय, बाय आहे. आणि सब्जेक्ट, सब्जेक्ट काय होता, दे. देचं काय झालं, पॅसिव्ह फॉर्म, देम झालं. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या तुम्ही. अजचं वी आणि देचं देम. म्हणजे वी वेअर गायडेड बाय देम, आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आलं. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आलं. आम्हाला म्हणजे इथं आम्ही महत्वाचे आहेत, आम्ही महत्वाचे आहेत. जर मी असं म्हणलं दे गायडेड अस, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, दे म्हणजे ते त्यांच्यावर फोकस दिलाय. पण जर आपण असं म्हणलं ना, वी वेअर गायडेड, आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला. आलं लक्षात. आता फ्युचर सिंपल. स्ट्रक्चर कसं आहे, सब्जेक्ट प्लस विल किंवा शल, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. कन्व्हर्जन कसं होतं पहा, ऑब्जेक्ट प्लस विल किंवा शल काय असेल ते प्लस बी, बी येतं इथं प्लस वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता कसं पहा, दे विल गाईड अस, सब्जेक्ट विल आलाय, गाईड आलाय, वर्ब 1 आणि इथं ऑब्जेक्ट आलाय. ओके, आता ह्याचं कन्व्हर्जन पहा, ऑब्जेक्ट अजचं पण काय करा, वी करा, बरोबर. ओ झालं. विल शेल पैकी विल आलंय तर विल घ्या, झालं, घेतलं. नंतर काय करा, बी. हा, बी घेतलंय, यस, व्हेरी गुड. वर्ब 3 गाईडचं गायडेड करा, यस घेतलंय. नंतर बाय आहे, हा, बाय घेतलाय. ओके, आणि नंतर सब्जेक्ट पण याचं पॅसिव्ह फॉर्म करा, देचं देम. म्हणजे वी विल बी गायडेड बाय देम. दे विल गाईड अस, ते आम्हाला मार्गदर्शन करतील. आणि वी विल बी गायडेड बाय देम, आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येईल. तर हे फार महत्वाचं आहे, तुम्ही लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. हे स्ट्रक्चर तुम्हाला समजलं पाहिजे, तर सर्व गोष्टी समजतील. ओके, पाहूया आता पुढचं. आता पुढच्या काळामध्ये काय होतं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये पॅसिव्ह व्हॉइस कसं होतं. ओके, आता पहा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कसं आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर. इथं एम इज आर टू चे फॉर्म दिलेलेच असतात, प्लस वर्ब 1 त्याला आयएनजी प्रत्यय आणि ऑब्जेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता पहा, ही इज रीडिंग द न्यूजपेपर, सब्जेक्ट प्लस एम इज आर, हिच्या पुढे इज येतं. रीडिंग, हा, रीड आणि आयएनजी प्रत्यय, रीडिंग द न्यूजपेपर म्हणजे ऑब्जेक्ट. रीड, रेड, रेड. स्पेलिंग सारखीच आहे. ओके, लक्षात घ्या, स्पेलिंग सारखीच आहे पण उच्चार वेगळा आहे. रीड, रेड, रेड. V1 V2 V3. आलं लक्षात. स्पेलिंग सारखीच आहे, उच्चार वेगळा आहे. आता पहा, पॅसिव्ह व्हॉइस होतं कसं, ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या प्लस एमिजार पैकी जे काही असेल ते त्याच्यापैकी एक प्लस बीइंग, हा शब्द महत्वाचा आहे, बीइंग प्लस वर्ब 3, वर्ब 1 आहे, वर्ब 3 आहे कंपल्सरी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, प्लस बाय कनेक्टिंग वर्ड आणि प्लस सब्जेक्ट पॅसिव्ह फॉर्म मधला. ओके, फॉर एक्झाम्पल पहा, ही इज रीडिंग द न्यूजपेपर. मग आता ऑब्जेक्ट घ्या, पहा ऑब्जेक्ट सुरुवातीला आहे ना, मग द न्यूजपेपर घेतलंय का, यस घेतलंय, द न्यूजपेपर ऑब्जेक्ट घेतलं, बरोबर. मग द न्यूजपेपर इथं काय आहे, इज, इज आहे. लक्षात घ्या, इथं द न्यूजपेपर हे सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे म्हणून इज आलं. जर प्लुरल असतं तर आर आलं असतं, हे लक्षात घ्या. आता पहा, पास्ट कंटिन्युअस मध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन कसं होतं. ओके, आता पहा, पास्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर कसं आहे, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस मेन वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ओके, फॉर एक्झाम्पल, ही वॉज रीडिंग द न्यूजपेपर, सब्जेक्ट प्लस वॉज, हिच्या पुढे वॉज येणार, वॉज वेअर पैकी कुठलं तरी एक असणार.
रीडिंग वर्ब प्लस आयएनजी आणि ऑब्जेक्ट द न्यूजपेपर. ओके, आता पहा ह्याचं कन्व्हर्जन कसं होतं. ऑब्जेक्ट घेतलं प्लस वॉज वेअर बीइंग प्लस वर्ब 3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल बाय आणि सब्जेक्ट. ओके, आता पहा सर्वात अगोदर काय आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय द न्यूजपेपर आलं इथं यस द न्यूजपेपर यस. ओके, नंतर न्यूजपेपर एकच आहे वॉज त्याच्या पुढे वॉज आलं म्हणजे हे झालं कम्प्लीट. ओके, नंतर काय आहे बीइंग बीइंग आहे यस आलेलं आहे घेतलंय. ओके, नंतर काय V3 म्हणजे थर्ड फॉर्म रीड रेड रेड आहे का यस आहे. नंतर काय आहे बाय यस आहे बाय यस घेतलंय. नंतर सब्जेक्ट सब्जेक्ट काय आहे ही आहे पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हिम घेतलं यस व्हेरी गुड. म्हणजे द न्यूजपेपर वॉज बीइंग रेड बाय हिम. आणि ह्याच रिव्हर्स करायचं झालं तर पहा पॅटर्न कसा आहे सब्जेक्ट. आता पहा हे पॅसिव्ह व्हॉइस आहे याचं ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं. पॅटर्न काय आहे सब्जेक्ट हिमचं काय करा ही करा यस केलंय. नंतर काय आहे वॉज वेअर हिच्या पुढे वॉज येणार यस घेतलाय. ओके, नंतर V1 रीड घेतलंय त्याला आयएनजी प्रत्यय हा लावलाय ही वॉज रीडिंग. आणि नंतर काय ऑब्जेक्ट हा घेतलाय ऑब्जेक्ट. लक्षात इकडे पण तसंच पहा ही इज रीडिंग द न्यूजपेपर याचा असं झालं. आता याच्यातून इकडे जायचं म्हटल्यावर स्ट्रक्चर पहा कसं आहे. पहिल्यांदा काय आहे सब्जेक्ट हिम ह्याचं ऍक्टिव्ह करताय ना तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायचंय. मग हिमचं काय करायचं ही मी चार्ट दिला होता ही यस केलंय. ओके, ही नंतर काय आहे ऍमिझार पैकी एक हिच्या पुढे इज येणार यस घेतलंय. ओके, नंतर मेन वर्ब त्याला आयएनजी प्रत्यय म्हणजे रीडिंग यस झालंय. नंतर कोणी ऑब्जेक्ट हा द न्यूजपेपर झाले. म्हणजे हा हे स्ट्रक्चर पूर्ण झालं आलं लक्षात. ओके, आता पहा पुढचे टेन्सेस. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पहा पॅटर्न काय आहे सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस वर्ब 3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. पहा आता याचं व्हॉइस कसं होतं पॅसिव्ह व्हॉइस कसं होतं. हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस होतं कसं पाहता. ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला जातो प्लस हॅज हॅव ओके प्लस बीन हे महत्वाचं आहे प्लस वर्ब 3 थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय आणि सब्जेक्ट पॅसिव्ह फॉर्म मध्ये करायचं. ओके, पहा फॉर एक्झाम्पल ही हॅज इटन अ मँगो. अ मँगो एक आंबा त्याने खाल्लाय म्हणजे ही हॅज इटन अ मँगो हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. सब्जेक्ट हे हॅज आहे वर्ब 3 आहे ऑब्जेक्ट आहे. आता ह्याला करायचं कसं ऑब्जेक्ट अगोदर घेतलाय हा अ मँगो घेतलाय बरोबर. नंतर काय स्ट्रक्चर हॅज हॅव अ मँगो आहे म्हणून हॅज आला. पहा हे कम्प्लीट झालं हे कम्प्लीट झालं. आता पहा इथं जर असं असतं ना ही हॅज इटन 2 मँगोज. 2 मँगोज मग 2 मँगोज हे ऑब्जेक्ट होतं. मग 2 मँगोजच्या पुढे काय येईल हॅज नाही येणार हॅव येईल हॅव. लक्षात घ्या ऑब्जेक्ट जसं आहे ना ऑब्जेक्ट सिंग्युलर मध्ये असेल तर हॅज ऑब्जेक्ट प्लुरल मध्ये असेल तर हॅव येणार हे लक्षात घ्या. ही हॅज इटन अ मँगो याच्याऐवजी ही हॅज इटन 2 मँगोज. 2 मँगोज असताना 2 मँगोज हॅव बीन आलं असतं हे लक्षात घ्या. पण इथं सिंग्युलर आहे म्हणून हॅज आलं बरोबर घेतलं. नंतर बीन आहे हा बीन घेतलं यस ओके. नंतर काय थर्ड फॉर्म यस नंतर बाय यस आहे ओके. आणि नंतर सब्जेक्ट सब्जेक्ट पण होता ही त्याला पॅसिव्ह फॉर्म हिम आलं लक्षात. म्हणजे अ मँगो हॅज बीन इटन बाय हिम आंबा त्याच्याकडून खाण्यात आला आहे. आता पास्ट परफेक्ट टेन्स स्ट्रक्चर कसं आहे सब्जेक्ट प्लस हॅड इथं हॅड कंपल्सरी आहे वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. आता पॅसिव्हाइज कसं करायचं ऑब्जेक्ट अगोदर घ्या नंतर हॅड नंतर बीन नंतर हे थर्ड फॉर्म तर आहे बाय आणि सब्जेक्ट पॅसिव्ह फॉर्म मध्ये. ओके, जसं ही हॅड इटन अ मँगो ही हॅड इटन अ मँगो ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह कसं करायचं ऑब्जेक्ट अगोदर घ्या ऑब्जेक्ट म्हणजे अ मँगो यस घेतलाय ऑब्जेक्ट झालं बरोबर. हॅड पुढे आहे हॅड यस गुड. बीन यस बीन आहे यस व्हेरी गुड. प्लस वर्ब 3 म्हणजे इटन आहे यस बाय यस आणि सब्जेक्ट काय होता ही त्याचं पॅसिव्ह फॉर्म हिम. अ मँगो हॅड बीन इटन बाय हिम. ओके, आणि इथं अनेक वचन असतात तर हॅडच आलं असतं लक्षात घ्या. हॅड इथं एकमेव युज होतंय. ओके, नंतर फ्युचर परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस विल किंवा शल प्लस हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट हेच त्याचं स्ट्रक्चर आहे. मग आता कन्व्हर्जन कसं करायचं सुरुवातीला ऑब्जेक्ट यस विल किंवा शल बरोबर प्लस हॅव हॅव नंतर बीन. परफेक्ट टेन्स मध्ये बीन हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येतो
प्लस वर्ब 3 आणि बाय आणि हे सब्जेक्ट पॅसिव्ह फॉर्म मध्ये. ओके, पहा आता ही विल हॅव इटन अ मँगो. ही विल हॅव इटन अ मँगो. आता कन्व्हर्जन कसं आहे, सुरुवातीला काय सांगितलंय ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट अ मँगो घेतला. नंतर काय सांगितलंय विल किंवा शल जे असेल ते, विल येतं तर विल घेतलं. येस, व्हेरी गुड. ओके, 2 झालं. नंतर काय आहे हॅव. येस, हॅव घेतलाय. ओके, व्हेरी गुड. नंतर काय आहे बीन. येस, बीन घेतलाय. ओके. नंतर वर्ब 3 इटन. येस, व्हेरी गुड. ओके. बाय. येस, बाय आहे. ओके. आणि सब्जेक्ट ही होता तर हिम झालं पॅसिव्ह वॉइस. ओके, तर अशा काही गोष्टी आहेत. उलटही तुम्ही करू शकता. आता पहा, ह्याचं उलट करण्यासाठी असं स्ट्रक्चर आहे ना, त्याला सिम्पली असं कन्वर्ट करा. म्हणजे काय, पहिलं सब्जेक्ट घ्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करताय ना, तर हिमचं काय होईल ही. येस, हिमचं ही झालं. बरोबर. नंतर काय हॅज किंवा हॅव. हिच्या पुढे हॅजच येतं. बरोबर, म्हणजे हॅज आलं. येस, हे 2 कम्प्लीट झालं. वर्ब 3 म्हणजे इटन झालं. ओके. अ मँगो म्हणजे ऑब्जेक्ट. म्हणजे हे स्ट्रक्चर इथं पण फॉलो होईल, इथं पण फॉलो होईल. अशा गोष्टी आहेत, व्यवस्थित तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचंय. ओके. पहा, काही वेगवेगळे पॅसिव्ह व्हॉइस कसे होतात. मॉडेल्स मध्ये कसं युज होतं, म्हणजे मॉडेल्स आपण मस्ट शुड युज करतो ना. ओके, यू मस्ट रीड दिस बुक. यू मस्ट रीड दिस बुक. आता ह्याचं पॅसिव्ह कसं होणार पहा. दिस बुक हे ऑब्जेक्ट आहे, सुरुवातीला आलं, सुरुवातीला घ्यायचं ऑब्जेक्ट प्लस मस्ट असेल, शुड असेल, जे काही असेल ते घ्या मस्ट. नंतर काय बी, मस्ट सोबत बी. यू मस्ट रीड. आता पहा, लक्षात घ्या, मस्ट नंतर शुड नंतर नेहमी V1 येतं. काय येतं V1. यू शुड ओबे द रूल्स. ओबे आलं लक्षात. यू शुड रीड, यू शुड स्टडी. लक्षात, स्टडीड नाही येत, यू शुड स्टडी. पण पॅसिव्ह होताना काय होतं, मस्ट नंतर बी लागतो आणि नंतर V3 काय लागतं, V3. हे रेड आहे, लक्षात घ्या. हे फर्स्ट मध्ये, हे थर्ड मध्ये. लक्षात, हे फर्स्ट आहे, हे थर्ड आहे, थर्ड फॉर्म येतो. प्लस बाय आणि जो काही सब्जेक्ट असेल त्याचं पॅसिव्ह फॉर्म यूचं यूज होतं. ओके, लक्षात आलं. म्हणजे ऑब्जेक्ट प्लस मस्ट किंवा इथं काय असेल, शुड असेल तर शुड. बी कन्फर्म आहे, फिक्स आहे. V3 बाय आणि सब्जेक्ट. ओके, पॅसिव्ह वॉइस मध्ये. आता इन्फिनिटिव्हचं पहा. आता इन्फिनिटिव्हचं वाक्य कसं आहे पहा. यू हॅव टू इट दिस मँगो. यू हॅव टू इट दिस मँगो. ह्याचं पहा कन्व्हर्जन कसं होतंय. ऑब्जेक्ट आहे दिस मँगो घेतलाय. आता मँगो सिंग्युलर आहे म्हणून हॅव येणार नाही. आता काय हॅज. दिस मँगो हॅज टू बी इटन बाय यू. दिस मँगो हॅज टू. हॅज टू जसं हॅव टू होतं, हॅज टू आलं. त्या स्ट्रक्चर नंतर बी घ्यायचा, बीई. नंतर इथं नेहमी नेहमी काय येणार, प्रेझेंट फॉर्म येणार. यू हॅव टू इट, यू हॅव टू डू, यू हॅव टू स्टडी. प्रेझेंट फॉर्म येणार, पण इकडे घेताना V3 घ्या. नंतर बाय कनेक्टिंग वर्ड आणि याचा पॅसिव्ह वॉइस. ओके, पॅसिव्ह फॉर्म यू. लक्षात, म्हणजे ऑब्जेक्ट प्लस हॅज हॅव टू. पहा आता स्ट्रक्चर कसं, ऑब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव टू प्लस बी प्लस V3. लक्षात घ्या, हॅज टू बी V3 प्लस बाय आणि प्लस ऑब्जेक्ट. लक्षात, सॉरी ऑब्जेक्ट नाही सब्जेक्ट. काय आहे, सब्जेक्ट पॅसिव्ह फॉर्म मध्ये. आता पहा गोइंग टू. गोइंग टू असताना कसं पॅसिव्ह वॉइस करायचं. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये वाक्य पहा. ही इज गोइंग टू ड्रिंक अ कप ऑफ टी. ही इज गोइंग टू ड्रिंक अ कप ऑफ टी. ऑब्जेक्ट आहे अ कप ऑफ टी, घेतलंय ऑब्जेक्ट घेतलं. इज गोइंग टू जे काय असेल, ही इज गोइंग टू, ही वॉज गोइंग टू, जे काही असेल ते. ओके, ही वॉज गोइंग टू असेल तर वॉज आलं असतं. नाउन नुसार प्लुरल असेल किंवा सिंग्युलर असेल त्यानुसार परफॉर्म करायचंय. ओके, गोइंग टू घेतलं, त्यानंतरचं महत्वाचं आहे बी येणार. बी नंतर ही तर वर्ब 1 आहे, याच्यात पण नेहमी वर्ब 1 असतं, हे लक्षात घ्या. ही वॉज गोइंग टू ड्रिंक इट, ही वॉज गोइंग टू हॅव इट. या प्रकारे वर्ब थर्ड येणार इथं बाय आणि जो सब्जेक्ट आहे त्याचा पॅसिव्ह फॉर्म येणार. आलं लक्षात. ही इज गोइंग टू ड्रिंक अ कप ऑफ टी. अ कप ऑफ टी इज गोइंग टू बी ड्रंक बाय हिम. तर हे महत्वाचं आहे. अजून एक पाहूया आपण. ओके, आता पहा पुढचे काही वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जर वर्बने सुरुवात झाली असेल तर पॅसिव्ह वॉइस कसं करायचं. ओबे द रूल्स. सपोज वाक्य आहे ओबे द रूल्स. पॅसिव्ह फॉर्म कसा होईल पहा. स्ट्रक्चर पहा. लेट प्लस ऑब्जेक्ट
प्लस बी आणि वर्ब 3 म्हणजे लेट घेतलंय प्लस ऑब्जेक्ट द रूल्स प्लस बी यस आणि पास्ट फॉर्म ओबेड पास्ट पार्टिसिपल. ओके, लेट द रूल्स बी ओबेड. लेट द रूल्स बी ओबेड. ओपन द डोअर. लेट द डोअर बी ओपन. क्लोज द विंडो. लेट द विंडो बी क्लोज्ड. ओके, आता निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर कसं करायचं? जसं ही डिड नॉट लाईक इट, त्याला ते आवडलं नाही. हे मी डिड नॉट घेतलंय पास्ट टेन्स मध्ये. जर डू डज पैकी एक असतं तर आपल्याला प्रेझेंट फॉर्म मधलं युज करावं लागेल. फॉर एक्झाम्पल पाहता येतं ही डिड नॉट लाईक इट. मग ऑब्जेक्ट काय आहे? इट. डिड नॉट आहे म्हणून वॉज आला. डिड नॉट आहे म्हणून वॉज. डिड आहे. डिड आहे म्हणून वॉज. डिड जर असेल तर वॉज किंवा वेअर येईल. डू डज याच्यापैकी काहीतरी असेल तर एम इज आर येईल. हे लक्षात घ्या. आणि बाकीचं जे असेल हॅव नॉट हॅज नॉट तर ते हॅव हॅजच येणार. आलं लक्षात? आता इथं पहा ही डिड नॉट लाईक इट, त्याला ते आवडलं नाही. ते म्हणजे इट ऍज इट इज आलं. डिड मुळे वॉज. नॉट आहे. लाईक. लाईकचं काय होईल? V3 प्लस बाय आणि त्याचा पॅसिव्ह फॉर्म हिम. ही डिड नॉट लाईक इट. इट वॉज नॉट लाईक्ड बाय हिम. आता असं जर असेल तर ही डझंट लाईक इट. ही डझंट लाईक इट. इट इज नॉट लाईक्ड बाय हिम असं होईल. तर हे सर्व काही महत्वाचं आहे. व्यवस्थित समजून घ्या. परत परत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. ओके, थँक्यू.